Hello everyone, welcome back to our YouTube channel The Legal Playbook. Today we are going to start the new lecture series of the Industrial Dispute Maharashtra Rules 1957. तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला आपण रूल 1 to 9 पर्यंत बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. पार्ट 1 इझी आहे, परत ह्यामध्ये एक्सप्लेन जास्त काही करायची गरज नाही आहे. द इंडस्ट्रियल डिस्प्यूट महाराष्ट्र रूल्स 1957 जे आहेत मेड अंडर 38 रूल, ह्यामध्ये 38 जे आहे ॲक्टमध्ये सेक्शन त्याच्यावर बेस्ड आहे ह्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर ह्यामध्ये काय म्हणलं 38 ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 एम्पावर्स द स्टेट गव्हर्नमेंट टू मेक द रूल्स कॅरिंग आउट. आता स्टेट गव्हर्नमेंटला एम्पावर करते की तुम्ही रूल्स बनवा तुमच्या स्टेटसाठी ह्यामध्ये, आणि हे काय करा ह्यामध्ये इन्फोर्स करा. कॅरिंग आउट द पर्पज ऑफ दिस ॲक्ट, दिस रूल्स प्रायमरली प्रोव्हाइड अ प्रोसिजर गायडन्स प्रोव्हाइड करते आपल्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट मॅटर्स इन द महाराष्ट्र, इन्क्लुडिंग रेफरन्स टू द लेबर कोड्स, इंडस्ट्रियल ट्रिब्युनल्स अँड द प्रोसिजर्स फॉर द काउन्सिलेशन अँड द सेटलमेंट. ओके, काय दिस रूल मे बी कॉल्ड ॲज अन इंडस्ट्रियल डिस्प्यूट महाराष्ट्र रूल्स 1957 म्हणतात. एक्सटेंडेड होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र, पूर्ण स्टेट ऑफ महाराष्ट्राला ॲप्लिकेबल होते. किंवा ॲक्ट मीन्स इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947. चेअरमन म्हणजे कोण? यामध्ये चेअरमन म्हणजे द चेअरमन ऑफ द बोर्ड ऑर कोर्ट, और इफ द कोर्ट कन्सिस्ट ऑफ वन पर्सन, ओनली वन पर्सन असेल तरी तो काय असणार आहे? चेअरमन असणार आहे. कमिटी मीन्स हू? कमिटी मीन्स अ वर्क कमिटी कॉन्स्टिट्यूटेड अंडर सबसेक्शन 1 मध्ये जो कॉन्स्टिट्यूट केला आहे 3 मध्ये तो आहे कमिटी. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट जो आहे फॉर्म. म्हणजे काय? फॉर्म मीन्स अपेंडेड टू दिस रूल, याला आपण फॉर्म म्हणणार आहे. सेक्शन मीन्स सेक्शन ऑफ दिस ॲक्ट, ॲक्टमध्ये जे सेक्शन आहेत त्याला सेक्शन म्हणणार. ट्रेड युनियन मीन्स ट्रेड युनियन रजिस्टर्ड अंडर दी ट्रेड युनियन ॲक्ट 1926, त्याला आपण ट्रेड युनियन म्हणणार आहे. आता ह्यामध्ये 2G जो आहे ह्यामध्ये क्लॅरिफाय करतोय. काय क्लॅरिफाय करतोय? समटाईम्स इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट अरायझेस गव्हर्नमेंट रन अंडरटेकिंग्स. 2G मध्ये एम्प्लॉयरची डेफिनेशन दिला ब्रॉडली कन्सेप्टमध्ये. दिस रूल्स क्लॅरिफाईज दॅट हेड ऑफिसर और द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कॅरिंग द इंडस्ट्रियल ऑपरेशन इज लिगली ट्रीटेड एज अन एम्प्लॉयर. ओके, रूल 3 मध्ये काय सांगितलं आहे? प्रोसिजर फॉर द रेफरन्स ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट टू बोर्ड्स ऑफ काउन्सिलेशन, कोर्ट्स ऑफ इन्क्वायरी, लेबर कोर्ट्स अँड इंडस्ट्रियल ट्रिब्युनल्स. आता ह्यामध्ये ॲप्लिकेशन टू रेफरन्स काय असणार आहे? ह्यामध्ये अँड ॲप्लिकेशन अंडर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 10 ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट टू रेफरन्स दॅट दी रेफरन्स कुणाला द्यायचा? बोर्डला रेफरन्स द्यायचा, लेबर कोर्टला आणि ट्रिब्युनलला इथं रेफरन्स द्यायचा की असं असं डिस्प्यूट झालेलं आहे इथं असं. मेड इन दी फॉर्म 1 मध्ये बी डिलिवर्ड पर्सनली और सेंट रजिस्टर्ड पोस्ट थ्रू, एक तर पर्सनली जाऊन द्या किंवा सेंट थ्रू दी रजिस्टर्ड पोस्ट. इन ट्रिपलेट कुणाकुणाला द्यायचं? डेप्युटी कमिशनर ऑफ लेबर ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र, डेप्युटी कमिशनर ऑफ द लेबर पुणे, डेप्युटी कमिशनर ऑफ लेबर नागपूरला द्यायचं आहे. ओके, हे लक्षात ठेवा यामध्ये. त्यानंतर सेक्शन 10(2) मध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट अलाउज द स्टेट गव्हर्नमेंट और अप्रॉप्रिएट गव्हर्नमेंटला अलाउ करणार आहे यामध्ये टू रेफर अँड इंडस्ट्रियल डिस्प्यूट फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड सेटलमेंटसाठी. फॉर्म 1 मध्ये प्रिस्क्राईब फॉर्मॅट प्रोव्हाइड केलात. ॲप्लिकेशन इज कम्प्लीट स्टँडर्डाईजसाठी ह्यामध्ये. सबमिटिंग अ ट्रिपलेट फॉर्म ह्यामध्ये तिघांना इथं द्यायचं आहे जसं सांगितलं आहे तसं. त्याच्यानंतर कंटेंट्स आहे यामध्ये नेम, ॲड्रेस, पार्टीज, नेचर काय आहे ते सगळं मेन्शन करायचं आहे. टोटल नंबर ऑफ वर्कमॅन किती आहे, स्केल ऑफ डिस्प्यूट किती आहे, किती जण आहेत त्यामध्ये, प्रोव्हाइड स्कोप ऑफ इम्पॅक्ट किती आहे त्यामध्ये, अफेक्टेड पर्सन्स किती आहेत ह्यामध्ये. त्याच्यानंतर एफर्ट्स मेड बाय दी पार्टीज देमसेल्स ॲट दिस डिस्प्यूट, म्हणजे त्यांनी काउन्सिलेशन प्रोसिडिंग वगैरे केली आहे का, ह्यामध्ये एफर्ट्स घेतलेत का ते पण इथे सांगावं लागणार आहे. ओके, आता रूल 4 मध्ये सांगितले अटेस्टेशन ऑफ ॲप्लिकेशन. आता ह्यामध्ये द ॲप्लिकेशन अँड दी अकंपनाईंग स्टेटमेंट मस्ट बी साईन्ड ह्याला पाहिजे. अटेस्टेशन पाहिजे ॲप्लिकेशन म्हणजे एम्प्लॉयर हिमसेल्फ करायला पाहिजे ह्यामध्ये. इफ द एम्प्लॉयर इज इनकॉर्पोरेटेड कंपनीमध्ये जर जॉबला असेल तो एम्प्लॉयर, देन बॉडी ऑफ कॉर्पोरेट पाहिजे, एजंट पाहिजे, मॅनेजर जो आहे इथं काय करायचं आहे? अटेस्ट करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? साईन करायची आहे ह्यामध्ये, साईन करायची आहे. ओके, वर्कमॅनमध्ये काय असणार आहे? ट्रेड युनियन करणार. आता ट्रेड युनियनमधले कोण मेंबर करणार? प्रेसिडेंट, सेक्रेटरी और अदर ऑथराइज्ड ऑफिसर करणार ऑफ द युनियन. ऑथरायझेशन मस्ट बी केम फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह कमिटीकडून ऑथरायझेशन और द युनियन रिझॉल्युशनकडून पाहिजे. त्याच्यानंतर आहे नो युनियन और मेजॉरिटी इन द युनियन. जर युनियन इफ नो युनियन इन युनियन नसेल किंवा मेजॉरिटी युनियनमध्ये नसेल तर साइंड बाय द रिप्रेझेंटेटिव्ह नॉट एक्सिडिंग 5 मेंबर्स ह्यामध्ये ऑफ दी वर्कमॅन डिरेक्टली अफेक्टेड. जे वर्कमॅन ह्यामध्ये डिरेक्टली अफेक्ट झाल्यात
5 मेंबर्स काय करायचं, रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ह्यामध्ये त्यांनी काय करायचं इथं साईन करायचं. दिस रिप्रेझेंटेटिव्ह, आता लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे हे पॉईंट, दिस रिप्रेझेंटेटिव्ह असंच उठले कोणीही आणि गेले नाही कुठलेही वर्कर. दिस रिप्रेझेंटेटिव्ह मस्ट बी ड्युअली ऑथराइज्ड ॲट द मीटिंग ऑफ द मेजॉरिटी ऑफ वर्कमेन. वर्कमेननी काय केलं, एक मीटिंग भरवलं आणि सगळेजण मिळून ठरवून 5 जणांना काय केले, इथं काय केले, 5 जणांना इथं रिप्रेझेंटेटिव्ह बनवले मीटिंगमध्ये. असंच उठले आणि मनानं गेले नाही येणार. ओके, समजलं. आता एक्सप्लेनेशन आहे ह्यामध्ये क्लॉज एमध्ये एम्प्लॉयरचं अटेस्टेशन मी सांगितलं आत्ताच, ह्यामध्ये एम्प्लॉयरनं काय करावं. त्याच्यानंतर आता एम्प्लॉईजचं वर्कमेन्सचं अटेस्टेशन मी सांगितले की त्यांना काय करायचं, युनियन करणार. जर युनियन नसेल तर 5 रिप्रेझेंटेटिव्ह करणार आहेत त्यामध्ये. ओके, नो युनियन सांगितले यामध्ये. ओके, तर समजला हा पॉईंट. रूल 5 नोटिफिकेशन ऑफ अपॉइंटमेंट ऑफ द बोर्ड. आता नोटिफिकेशन ऑफ अपॉइंटमेंट ऑफ द बोर्ड आहे ह्यामध्ये कोर्ट, लेबर कोर्ट और ट्रिब्युनल. द अपॉइंटमेंट ऑफ बोर्ड, court, labor court or tribunal together with the names of the person constituting the board, labor court, tribunal or court shall be notified in the official gazette. मध्ये काय करायचं आहे, नोटिफाय करायचं आहे. सिम्पली जर म्हणायचं गेलं तर whenever the government appoints a new board, लेबर कोर्ट और इंडस्ट्रियल कोर्ट ज्यावेळेला तुम्ही नवीन अपॉइंट करताय, ट्रिब्युनल मस्ट बी ऑफिशियली अनाउन्स इट यू आर रिकग्नाइज्ड हिअर न्यू अपॉइंटमेंट और यू आर अपॉइंटिंग अ न्यू बोर्ड. लेबर कोर्ट और इंडस्ट्रियल कोर्ट मस्ट बी यू नोटिफाय दिस इन टू दी ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफाय करा. त्याच्यानंतर दी अनाउन्समेंट इज कॉल्ड ॲज अन, दिस अनाउन्समेंट इज कॉल्ड ॲज अ नोटिफिकेशन. दिस नोटिफिकेशन इज पब्लिश्ड इन दी ऑफिशियल गॅझेट. गव्हर्मेंट्स ऑफिशियल न्यूजपेपरमध्ये सगळीकडे पब्लिश केलं जाणार. इट ऑल्सो टेल्स यू हू द मेंबर आर, नेम ऑफ चेअरमन, जजेस और ऑफिसर्स असणार आहेत ह्यामध्ये. ओके, नोटीस टू दी पार्टीज टू नॉमिनेट रिप्रेझेंटेटिव्ह. आता तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनेट करा तुमचे, ह्यामध्ये नोटीस असणार आहे. वेन द स्टेट गव्हर्नमेंट प्लॅन्स टू अपॉइंट अ बोर्ड, ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट प्लॅन करते की बोर्ड अपॉइंट करण्यासाठी, टू लुक इन टू द इंडस्ट्रियल डिस्प्यूट इट मस्ट बी सेंड नोटीस टू दी फॉर्म 2मध्ये सेंड नोटीस करायचं आहे. टेल्स देम नॉमिनेट अ रिप्रेझेंटेटिव्ह हू विल रिप्रेझेंट देम. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला रिप्रेझेंट कोण करणार आहे बोर्डमध्ये, त्या पर्सनला तुम्ही काय करा, नॉमिनेट करा. आता एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉईचं नॉमिनेशन कोण करणार आहे, इथं रिप्रेझेंट कोण करणार आहे, ट्रेड युनियन करणार आहे. ओके, तसं तुम्ही नॉमिनेट करा ह्यामध्ये. ओके, समजलं. त्यामध्ये नोटीस टू एम्प्लॉयर जाणार आहे, नोटीस टू एम्प्लॉईसुद्धा जाणार आहे, तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह निवडा असं सांगायला. आत्ता आहे रूल 8 आर्बिट्रेशन ॲग्रीमेंट आहे यामध्ये. अँड आर्बिट्रेशन ॲग्रीमेंट फॉर रेफरिंग अँड इंडस्ट्रियल डिस्प्यूट टू आर्बिट्रेटर शाल बी मेड फॉर्म 3मध्ये आर्बिट्रेशन रेफरन्स करायचं आहे. ह्यामध्ये फॉर्म 3मध्ये बी डिलिवर्ड पर्सनली और सेंट रजिस्टर्ड पोस्ट प्लेट. ह्यामध्ये डेप्युटी कमिशनर लेबर मुंबई, पुणे, नागपूर. The cancellation officer concerned be accompanied by the written consent of the arbitrator. ओके, हे समजलं. यामध्ये अनेकदा बघा, व्हॉट इज द आर्बिट्रेशन ॲग्रीमेंट काय आहे. इफ ॲग्रीमेंट बिटवीन द एम्प्लॉयर अँड द वर्कर्स टू लेट द आर्बिट्रेटर और द पॅनल ऑफ द आर्बिट्रेटर डिसाइड द डिस्प्यूट इन्स्टेड ऑफ गोईंग द लेबर कोर्ट और ट्रिब्युनल. ओके, त्याच्यानंतर थिंक ऑफ इट ॲज अन ॲग्रिंग टू लेट द न्यूट्रल पर्सन डिसाइडिंग द कॉन्फ्लिक्ट. ओके, त्यामध्ये एक न्यूट्रल पर्सन आहे, त्यामध्ये डिसाइडिंग अ कॉन्फ्लिक्ट तुमचा डिसाईड करत आहे असं थिंक करायचं. यामध्ये फॉर्म 3 यूज करायचं. यामध्ये ॲग्रीमेंट मस्ट बी इन दी फॉर्म 3. त्यामध्ये डिटेल मेन्शन करायचं आहे, पार्टीज डिटेल्स, नेम, सब्जेक्ट, सिग्नेचर असायला पाहिजे त्यामध्ये. त्याच्यानंतर प्रोसिजर काय आहे सबमिशनची, पर्सनली करा किंवा डिलिवर्ड बाय द रजिस्टर्ड पोस्ट करा टिपरेट. त्यामध्ये कमिशनर असणार आहे, डेप्युटी कमिशनर ऑफ लेबर मुंबई, पुणे आणि नागपूर. कन्सलेशन ऑफिसर कन्सर्न असणार आहे ह्यामध्ये. ओके, आता रूल 9मध्ये अटेस्टेशन ऑफ आर्बिट्रेशन ॲग्रीमेंट सांगितले. आता द ॲग्रीमेंट मस्ट बी साईन्ड असायला पाहिजे बाय एम्प्लॉयर, कंपनी, बॉडी जी आहे, कॉर्पोरेट जी आहे त्याच्याकडून. जर कॉर्पोरेट असेल तर तिथं कोण असणार आहे, एम्प्लॉयर असणार आहे, तो करणार आहे. वर्कमॅन करणार आहे, जर युनियन मेंबर, प्रेसिडेंट, सेक्रेटरी ह्यामध्ये करणार आहे. नॉन युनियन मेंबर्स रिप्रेझेंटेटिव्ह करणार, जे 5 मेंबर्स आपण इलेक्ट केले होते ते. ओके, तर एम्प्लॉयर सिग्नेचर आहे त्यामध्ये. हू साईन करणार, एम्प्लॉयर हिमसेल्फ करू शकतो किंवा एम्प्लॉयर इज द बॉडी, कॉर्पोरेट डिरेक्टर वगैरे असतील, एजंट वगैरे असतील, प्रिन्सिपल ते करणार आहेत. त्याच्यानंतर वर्कमॅन सिग्नेचर असणार आहे ह्यामध्ये क्लॉज बीमध्ये. आणि क्लॉज सीमध्ये इथं इफ ती नॉन ट्रेड इथं युनियन मेंबर्स नाही आहे तर रिप्रेझेंटेटिव्ह साईन करणार आहेत. ओके, आय होप तुम्हाला 1 to 9 जे रूल्स आहेत ते समजले असणार आहेत क्लिअरली.
बघूया पुढच्या लेक्चरमध्ये रूल 10 पासून जे रूल्स आहेत त्यामध्ये. ओके, थँक्यू.